श्री गुरुदेव ताईंनो, मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं आपल्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये। तर ताईंनो, आज आपण डायरेक्ट अस्तरवरती प्रिन्सेस कट ब्लाऊजची कटिंग कशी करायची ते बघणार आहोत। तर इथे मी मापाचा ब्लाऊज घेतलेला आहे। तर याची आयपट्टी सोडून आपल्याला पूर्ण फिटिंग घ्यायची आहे। तर पूर्ण फिटिंग आपली इथे बघा, टेप आणि ब्लाऊज व्यवस्थित जोडून घ्यायचं आहे आणि पूर्ण फिटिंग आपली 31 इंच इथं आलेली आहे। तर बटन पट्टी बटन लावलेले असतील तर बटन पट्टी घ्यायची नाही आणि हुक लावलेले असतील ब्लाऊजला तर आयपट्टी घ्यायची नाही, मोजायचे नाही माप मोजता वेळेस। तर इथे बघा मी पूर्ण फिटिंग घेऊन घेतलेली आहे। तर इथे 31 इंच फिटिंग आलेली आहे, त्याचे आपण अर्धे करणार आहोत। तर इथं दोनच मापं आपण घेणार आहोत, एक ब्लाऊजची उंची आणि दुसरी फिटिंग। तर आपण फिटिंग घेतलेली आहे ती आहे आपली 31 इंच। तर 31 इंचचे अर्धे करायचे आहे। 31 इंचचे अर्धे होतात बघा 15.5 इंच, त्यात आपल्याला 5 इंच ॲड करायचे आहे। तर 5 इंच कशासाठी ॲड करायचे ते मी तुम्हाला सांगते। तर इथं बघा 5 इंच कशासाठी ॲड करायचे तर ते मी तुम्हाला नंतर सांगणारच आहे। तर इथं आपण 10.15ची घडी घेतलेली आहे, 10.15ची आपली इथे घडी आलेली आहे। आणि उंची बघा, ब्लाऊजची तयार उंची आहे 13.5 इंच। तर आपण 14.5 इंचावरती मार्किंग करणार आहोत, 1 इंच एक्स्ट्रा घेणार आहोत। इथं आपण बॉक्स तयार करून घेतलेला आहे। 2 इंच गळा रुंदी, 3 इंच शोल्डर, 5.5 इंच आर्म होल किंवा मुंडा खोली म्हणू शकता, 5.5 इंचावरती घ्यायचं आहे। आणि यात मधोमध आपल्याला मधोमध 1.25 इंचाची मार्किंग करून आर्म होलचा आकार देऊन घ्यायचा आहे, मुंड्याचा आकार। तर इथं 1.25 इंच मी घेतलेला आहे। कोणी 1.5 इंच घेतं, तर त्यामुळे पाठीमागच्या साईडला चुन्या पडण्याची शक्यता असते। आता इथे आपण गळा मोजतोय, तर या साईडला गळा नाही मोजायचा, तर पाठीमागच्या साईडला गळा मोजायचा आहे। तयार गळा 4 इंचाचा आहे, तर आपण इथं 4.5 इंच घेणार आहोत। 4.5 इंचावरती मार्किंग करून वरच्या साईडला 2 इंच गळा रुंदी घेतली, तर या साईडला 3 इंच घेऊन तुम्ही कोणताही गळ्याचा आकार देऊ शकता। इथं आपण टक्स पॉईंट घेणार आहोत। तर या टक्स पॉईंटसाठी 1-1 इंच आपण ॲड करायचे आहेत आणि 1.5 इंच दोन्ही साईडला शिलाई मार्जिनसाठी, तर ते होतात 3 इंच आणि टक्सचे 2 इंच मिळून असे 5 इंच आपण एक्स्ट्रा घेतलेले आहे। ही शिलाई मार्जिनची बाजू आहे। हा आर्म होल गळा तुम्ही कसा पण देऊ शकता तुमच्या आवडीनुसार। आता हे मी कट करून घेतलेला आहे। तर या साईडला आपण पुढचा प्रिन्सेस कटचा मेन भाग जो असतो तो काढणार आहोत, फ्रंट साईडचा। तर पाठीमागचीच घडी आपल्याला काय करायची, उचलायची आहे आणि 2.5 ते 3 इंच एक्स्ट्रा घ्यायचे आहे, कारण की पुढचा प्रिन्सेस कटचा भाग पप वाढवण्यासाठी आपल्याला एक्स्ट्राचा कपडा लागतो। मी तर 3 इंच वाढून घेतलेला आहे। ते कशासाठी तर ते तुम्हाला व्हिडिओमध्ये समजणारच आहे। 3 इंच मी इथं वाढून घेतलेला आहे। आता पाठीमागचा भाग आपण जसाच तसा ठेवून घेऊया आणि बरोबर खडूने आकार देऊन घेऊया। आणि कसा वाढवायचा, प्रिन्सेस कटचा आकार कसा द्यायचा एकदम सोप्या पद्धतीने, ते पण मी तुम्हाला लगेच सांगणार आहे। खूप कमी मापे घेऊन कोणत्याही साईजचा प्रिन्सेस कट तुम्ही इथे कट करू शकतात। पाठीमागचा भाग ठेवून आपण मार्किंग करून घेतलेली आहे आणि पाठीमागचा भाग उचलून ठेवून द्यायचा साईडला। हा तो भाग आहे जो आपण वाढून घेतलेला आहे। इथे 2 इंच गळा रुंदी, 3 इंच शोल्डर घेतलेला आहे। आता गळा खोली घ्यायची आपल्याला 7 इंच। कटोरी ब्लाऊज असतं तर आपण 6 इंचच घेतलं असतं। 7 इंच गळा खोली, 2 इंच गळा रुंदी। आपल्याला बॉक्स तयार करून गळ्याचा आकार देऊन घ्यायचा आहे। गळ्याचा आकार देऊन घ्यायचा। आता मुंडा खोली बघूया, 5.5 इंच आर्म होल आहे। इथे आपण 1.25 इंच घेतलेलं आहे, तर समोरच्या भागाला आपल्याला 1 इंच घ्यायचं, यामुळे एकदम फिटिंग छान येते आपली, कुठेही चुन्या पडत नाहीत मुंड्यामध्ये। आता टक्स पॉईंटसाठी शोल्डरच्या मधोमध टेप ठेवून 10 इंचावरती मार्किंग करून घ्यायचं आहे। 5 ते 5.5 फुटाच्या लेडीजसाठी 10 इंच टक्स पॉईंट असतो, तर इथं 10 इंचावरती मार्किंग करून घेतलेली आहे। आता या साईडला 31 इंचासाठी आपण 4 इंच इथं मार्किंग करून घ्यायची आहे। 4 इंचावरती मार्किंग करून घ्यायची। जिथपर्यंत आपल्या 10चं माप आलेलं आहे तिथपर्यंत इथं 4.5 घ्यायचे आहे। या दोन्ही रेषा एकमेकांना जोडून घ्यायच्या। समोर आपल्याला 2.5 इंचाचा एक गॅप द्यायचा आहे आणि वरच्या साईडला 2.5 इंच घ्यायचे आहे। प्रिन्सेस कटचा परफेक्ट आकार आपल्याला इथं देऊन घ्यायचा आहे। आता ही आपली प्रिन्सेस कटचा आकार इथं आलेला आहे। आता या साईडला काय करायचं, जे आपण 2.5 इंच घेतले होते ते समोर जे एक्स्ट्राच्या कपड्यामध्ये घ्यायचे, इथं अर्धा इंच वाढवायचं आणि मार्किंग करून घ्यायची आहे। आता या साईडला बघा 1 इंच वाढवायचं आहे, कारण की दोन्ही साईड जे जोडल्या जातील इथं त्या समोर आपण 1 इंच इथं वाढून घेतलेले आहे। आता इथं तिरपी रेष करून
रेषा मारून घ्यायची आहे. पाठीमागचा भाग घ्यायचा, जोडून बघायच्या व्यवस्थित आले की नाही. व्यवस्थित करून आता आपली व्यवस्थित आलेली आपण आता कटाई करून घेणार आहोत. खूप सोप्या पद्धतीने मी तुम्हाला इथं प्रिन्सेस कट ब्लाऊजची कटिंग दाखवलेली आहे. तुम्हाला काही प्रश्न असतील तर तुम्ही मला विचारू शकता. आता ही आपली कटिंग होत आहे प्रिन्सेस कटची. तुम्ही ही डायरेक्ट मेन फॅब्रिकवरती ठेवून कटाई करू शकता. जोडायलाही खूप सोपं आहे. इथं मार्किंग करून घेतलेली आहे आपण. फ्रंट साईडला हुक असतील तर गळ्याला कट करायचं आहे आणि बॅक साईडला असतील तर हे कट नाही करायचं. आता इथं आपण साईड पार्टची कटिंग करत आहोत. जिथं टक्स होता तिथं छोटीशी कट लावायची आहे, जेणेकरून फिटिंग करता वेळेस आपल्याला व्यवस्थित जोडता येतील. आता ही आपली कटाई पूर्ण झालेली आहे. ताईंना व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक शेअर सबस्क्राईब करा. भेटूया नंतर दुसऱ्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री गुरुदेव.